नमस्कार. शालेय संस्कार या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे. या चॅनेलवर आपल्याला इयत्ता 9वी व 10वीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या गणित विषयाचे व्हिडिओ पाहायला मिळतील. माझे सर्व व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेत. माझे व्हिडिओ आपणास आवडल्यास जरूर लाईक करा व आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ आपणास अपलोड झाले की लगेच नोटिफिकेशनद्वारे आपणापर्यंत येऊन पोहोचतील. धन्यवाद. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढतात आणि त्रिकोणामध्ये पाया आणि उंची कशी घेतात हे आपण पाहिलं होतं. आज आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म अभ्यासणार आहोत. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. हा गुणधर्म आपण आता सिद्ध करणार आहोत. आता यासाठी दोन त्रिकोण आपल्याला घ्यावे लागणार आहेत. मग सुरुवातीला आपण दोन त्रिकोणांच्या आकृत्या घेऊया विचारात. मग हे दोन त्रिकोण आपण विचारात घेतले, त्रिकोण ABC आणि दुसरा आहे त्रिकोण PQR. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर त्यासाठी आपण या दोन त्रिकोणांचे पाया आणि उंची पण निश्चित करूया. मग त्रिकोण ABC मध्ये आपण पाया घेतलेला आहे BC आणि पाया ठरवला की उंची त्याच्या समोरच्या शिरोबिंदूपासून लंब काढायचा असतो, ती उंची असते. म्हणजे इथे AD ही उंची झाली, BC हा पाया झाला. म्हणजेच इथे B', D', C अशी दरम्यानता इथे आपल्याला दिसून येईल. दुसऱ्या त्रिकोणामध्ये PQR त्रिकोणामध्ये QR पाया घेतला तर उंची होईल PS, कारण समोरच्या शिरोबिंदूपासून त्या पायावर लंब काढायचा असतो, ती उंची असते. यानुसार इथे देखील दरम्यानता झाली Q', S', R. ते आपण सगळं पक्षमध्ये लिहिलेलं आहे. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये BC लंब AD आहे आणि या त्रिकोणामध्ये PQR मध्ये QR लंब PS आहे. हेच आपण इथे पक्षमध्ये लिहिलेलं आहे. B', D', आणि Q', S', ही दरम्यानता दोन्ही त्रिकोणातली आपण लिहिलेली आहे. आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, तर कोणतंही प्रमेय सिद्ध करताना यामध्ये वाक्य तोडायचं असतं. पहिलं निम्म वाक्य हे पक्ष असतं आणि उरलेलं निम्म वाक्य हे साध्य असतं. मग त्यानुसार इथे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला दाखवायचं आहे. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजेच अंश छेद स्वरूपात मांडले या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला दाखवायचं आहे की त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. मग आता त्रिकोण ABCचा पाया आहे BC आणि उंची आहे AD. मग त्यांचा गुणाकार केला पाया गुणिले उंची. छेदामध्ये आहे एरिया ऑफ त्रिकोण PQR. मग त्रिकोण PQRचं क्षेत्रफळ आहे, म्हणजे त्याचा पाया आणि उंचीचा गुणाकार घ्यायचा आहे. मग याचा पाया QR आहे, उंची आहे PS आणि इथे दोघांचं गुणोत्तर आहे. गुणोत्तर म्हणजेच अंश छेद, म्हणजेच याचा पाया उंचीचा गुणाकार अंशात आहे, हा त्रिकोण छेदात आहे, म्हणून याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी याचा पाया उंचीचा गुणाकार छेदामध्ये ठेवलेला आहे. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, म्हणजेच साध्य आहे. आता सिद्धता पाहूया. आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाचं क्षेत्रफळचं सूत्र 1/2 पाया गुणिले उंची असं आहे. मग त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ काढूया. एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर 1/2 गुणिले याचा पाया आत्ताच आपण पाहिला, पाया BC आहे आणि उंची AD आहे. या सूत्रामध्ये आपण त्रिकोण ABCचा पाया आणि उंचीची नावं ठेवली. पाया BC आहे आणि उंची AD आहे. याला मी विधान 1 म्हणतोय. असंच त्रिकोण PQRच्या बाबतीमध्ये लिहायचं आहे. हेच सूत्र वापरायचं 1/2 पाया गुणिले उंचीचं.
मग एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 पाया आहे QR आणि उंची आहे PS. मग ती पाया आणि उंचीचा गुणाकार इथे आपण लिहिलेला आहे, त्यांच्या जागी नावे ठेवलेली आहेत. याला म्हटलं विधान 2. मग आता त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेतलं. या त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ अंशात घेतलं आणि त्रिकोण PQRचं क्षेत्रफळ छेदात घेतलं. विधान 1 आणि 2 मध्ये ज्या किमती आहेत त्यांचं गुणोत्तर आपण या ठिकाणी घेतोय. मग डाव्या बाजूचं गुणोत्तर डावीकडे तसं उजव्या बाजूचं गुणोत्तर उजवीकडे लिहायचं आहे. त्यामुळे विधान 1 मधल्या किमती अंशात येतील आणि विधान 2 मधल्या किमती छेदामध्ये येतील. मग याप्रमाणे आपण या किमती इथे लिहिल्या. इथे 1/2 ला 1/2 कॅन्सल झाले, म्हणजेच किमती राहिल्या एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर BC गुणिले AD छेद QR गुणिले PS. मग आता इथे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे कसं असतं तोच गुणधर्म इथे आपण लिहिलाय. पाया आणि उंचीचा गुणाकार आहे अंशात आणि छेदात पण पाया आणि संगत उंचीचा गुणाकार आहे. मग तेच वाक्य इथे आपण सिद्ध केलेलं आहे. आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. आता हाच गुणधर्म आपण त्रिकोण न घेता त्याऐवजी त्रिकोणांना आपण चिन्ह ठरवूयात. दोन त्रिकोण घेतले, एक त्रिकोण आहे ट्रायंगल 1, दुसरा त्रिकोणाला नाव दिलं ट्रायंगल 2. पहिला जो त्रिकोण आहे त्याचा पाया घेतला B1 आणि त्याची उंची घेतली H1. दुसरा त्रिकोण आहे त्याचा पाया B2 आणि त्याची उंची H2. म्हणजे त्रिकोण 1 ला आपण 1 अंक घेतलाय आणि त्रिकोण 2 साठी 2 अंक आपण घेतलेला आहे. मग आता या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपण इथे सिद्ध करूया. वरच्या प्रमेयाप्रमाणेच इथे आपण दाखवणार आहोत. मग एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे 1/2 पाया गुणिले उंची. मग या सूत्राचाच वापर करतोय आणि ही नावं मी त्या सूत्रामध्ये ठेवतोय. मग एरिया ऑफ ट्रायंगल 1 पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढूया, सूत्रात किमती ठेवूया 1/2 गुणिले पाया आहे याचा B1 आणि पहिल्या त्रिकोणाची उंची आहे H1. त्यामुळे आपल्याला सूत्रात किमती ठेवल्यावर मिळेल एरिया ऑफ ट्रायंगल 1 बरोबर 1/2 गुणिले B1 गुणिले H1. असंच ट्रायंगल 2 च्या बाबतीमध्ये आपण त्याचं क्षेत्रफळ काढूया. एरिया ऑफ ट्रायंगल 2 बरोबर 1/2 गुणिले त्याचा पाया आहे B2 आणि याची उंची आहे H2. मग या ठिकाणी या किमती इथे वापरल्या. मग आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घ्या. गुणोत्तर म्हणजे अंशछेद स्वरूपात मांडायचं आहे. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल 1 छेद एरिया ऑफ ट्रायंगल 2. या दोघांचे गुणोत्तर इथे अंशात छेदात घेतलं अनुक्रमे. मग 1/2 ला 1/2 कॅन्सल झाले, म्हणजेच उरले कोण कोण B1 गुणिले H1 B2 गुणिले H2. तेच इथे आपण लिहिलेलं आहे. म्हणजे हाच गुणधर्म वरचाच गुणधर्म आपण पुन्हा एकदा इथे वेगळ्या पद्धतीने सिद्ध केलाय की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. In the previous video, we have seen the base and height of triangle and formula of area of triangle. Now, let us prove the property of ratio of areas of two triangles. The statement is the ratio of the areas of two triangles is equal to the ratio of the products of their bases and corresponding heights. To prove this statement, let us draw two triangles. First triangle is ABC and another is triangle PQR. In this triangle, let us decide the base and height of each triangle. In the first triangle ABC, BC is considered as a base and AD is its height. In triangle PQR, QR is the base and PS is its corresponding height. Now, this information is given here in triangle ABC and triangle PQR. BC is perpendicular to AD and QR is perpendicular to PS. Base and height are perpendicular to each other. Here B dash D dash C
and Q dash S dash R. This is the betweenness in both the triangles. Now we have to prove the ratio of both the triangles is equal to the products of their bases and corresponding heights. So consider this statement here. Area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to the base is BC into its corresponding height is AD upon base of PQR triangle is QR and its height is PS. Now let us see the proof. Area of triangle is equal to half into base into height. This is the formula of area of triangle. Now put the values according to the figures. Area of triangle ABC is equal to half into base is BC in triangle ABC. So put instead of base put BC here, and instead of height put AD is here. Call this is 1. Now similarly we can put the values in triangle PQR. In triangle PQR, area of triangle PQR is equal to half into base is QR and into height is PS. Call this is 2. Now from 1 and 2 we can take the ratio of both the areas of two triangles. So area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to half into BC into AD and upon half into QR into PS. Half gets cancelled. Therefore area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC into AD upon QR into PS. Hence the proof of this statement. Now same proof, same statement we will prove here again in symbolic form. Let us consider two triangles, triangle 1 and triangle 2. The base of triangle 1 is B1 and its height is H1, and in triangle 2 its base is B2 and its corresponding height is H2. So same theorem we will prove here. Area of triangle 1 is equal to half into base into height. Its base is B1 and height is H1. Similarly, area of triangle 2 is equal to half into base into height. Triangle 2, in triangle 2 base is B2 and height is H2. So take the ratio of areas of these two triangles. So area of triangle 1 upon area of triangle 2 is equal to half into B1 into H1, half into B2 into H2, half cancelled. So area of triangle 1 upon area of triangle 2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. Hence we have proved that the ratio of two triangles, the ratio of areas of two triangles is equal to the ratio of products of their bases and the corresponding heights. So hence the proof. आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म अभ्यासला. आता त्याच गुणधर्मावर आधारित अजून काही उपगुणधर्म आपण अभ्यासूया. त्यासाठी आपण दोन त्रिकोण विचारात घेऊया. एक आहे त्रिकोण 1, दुसरा आहे त्रिकोण 2. त्रिकोण 1 चे क्षेत्रफळ आहेत A1, दुसऱ्याचं क्षेत्रफळ आहे A2. पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे B1, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे B2. पहिल्या त्रिकोणाची उंची आहे H1, दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे H2. मग आता आपण जो गुणधर्म पाहिला, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, म्हणजे क्षेत्रफळांचं साठी आपण चिन्ह घेतलेलं आहे A1 A2. मग दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर झालं. गुणोत्तर म्हणजे अंशछेद A1 upon A2 बरोबर. हे कसं असतं तर त्या दोन त्रिकोणांच्या पाया आणि संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. म्हणजे पहिल्याचा पाया B1 त्याची उंची H1 यांचा गुणाकार छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 गुणिले त्याची उंची H2. याप्रमाणे आपण पहिला गुणधर्म जो पाहिला होता तोच आपण इथे पुन्हा एकदा लिहिलेला आहे. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तराचा गुणधर्म. मग आता जर या दोन त्रिकोणांमध्ये जर पाया समान असेल, म्हणजे दोघांचे पाया आहेत B1 B2 आणि हेच जर समान असतील,
तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं होईल, तर ते आपण पाहतो आहोत की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे A1/A2 बरोबर हाच मूळ गुणधर्म मी इथे पुन्हा मांडलाय, B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. पण B1 आणि B2 समान आहेत कारण पाया समान आहे असं आपण विचारात घेतलेलं आहे. पाया समान असेल तर दोन्ही पाया कॅन्सल होतील, मग शिल्लक राहील ते उंचीचं गुणोत्तर शिल्लक राहील. म्हणजेच आपल्याला गुणोत्तराचा हा गुणधर्म मिळाला की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तरामध्ये जर त्या दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत उंचीच्या प्रमाणात असतं, म्हणजेच H1 छेद H2. म्हणून इथे मी लिहिले उंचीच्या प्रमाणात या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे. असाच तिसरा गुणधर्म पाहूया. जर उंची समान घेतली, जसं आपण पाया समान घेतला तसंच जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल म्हणजेच H1 आणि H2 जर समान असेल तर काय गुणोत्तर होईल पाहूया. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे A1/A2. मूळ गुणधर्म पुन्हा लिहिला, पाया गुणिले उंची, इथे पण पाया गुणिले उंचीचं गुणोत्तर त्यांचं लिहिलं. पण H1 आणि H2 समान आहे कारण उंची समान घेतलेली आहे. मग उंची समान आहे म्हणजे उंची कॅन्सल होईल. H1 आणि H2 दोघांच्या किमती समान आहेत म्हणून त्या कॅन्सल होतील, म्हणजे फक्त पायांचंच गुणोत्तर राहील. म्हणजेच दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर उंची समान असेल तर ते पायांच्या प्रमाणात असतं, म्हणजेच पायांचं गुणोत्तर इथे शिल्लक राहतं. आता चौथ्या गुणधर्मामध्ये आपण पाहणार आहोत. जसं आपण पहिल्या गुणधर्मात मूळ गुणधर्म पाहिला, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पाया उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. पाया समान असेल तर फक्त उंचीच्याच प्रमाणात ते दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर असतं. जर उंची समान असेल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत पायांच्या प्रमाणात असतं. आता इथे आपण दोन्हीही समान घेणार आहोत. पाया पण समान आहे आणि उंची पण समान आहे. मग पाया पण समान आहे आणि उंचीही समान घेतली म्हणजे B1 आणि B2 या दोन्ही किमती समान आहेत आणि H1 आणि H2 या दोन्ही पण समान आहेत. म्हणजे दोन्हीही जर समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येईल ते आपण पाहूया. मग दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर मूळ गुणधर्म पुन्हा एकदा वापरला की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. मग त्यानुसार मूळ गुणधर्म मांडला. पण या उदाहरणामध्ये इथे आपल्याला पाया समान आणि उंची समान सांगितली आहे, म्हणजे B1 आणि B2 दोघांच्या किमती समान आहेत. H1 आणि H2 पण समान आहेत, म्हणजे B1 आणि B2 कॅन्सल होईल कारण दोन्ही समान आहे. H1 H2 पण समान आहे म्हणून तेही कॅन्सल होतील. म्हणजेच इथे गुणोत्तर शिल्लक राहिलं A1/A2 बरोबर 1/1. म्हणजेच तिरकस गुणाकार जर यांचा केला तर आपल्याला सांगता येईल की A1 बरोबर A2. म्हणजेच पण A1 आणि A2 कोण आहेत तर या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे आहेत. म्हणजेच दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे समान होतील जर त्यांचा पायाही समान असेल आणि उंची समान असेल तर दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळेही समान असतात. जस्ट वी लर्न द प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. The property of areas of two triangles is the ratio of areas of two triangles is equal to the ratio of the products of their bases and corresponding heights. Now let us consider two triangles, triangle 1 and triangle 2. Their bases are B1 and B2, height is H1 and H2 and their areas are A1 and A2. Now if bases of both the triangles are equal, means B1 is equal to B2. In this case, what will be the ratio of two triangles? Let us consider. A1/A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. But here bases are equal, so B1 is equal to B2. So B1 and B2 gets cancelled because they are equal. So H1/H2 remains here. So A1/A2 is equal to H1/H2. It means that the areas of two triangles with equal bases, they are proportional to their corresponding heights. So here heights are in proportion in this case. Now consider another case. Here heights are equal, means H1 and H2 both are equal. Now in this case, what will be the ratio of areas of two triangles?
Now A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. This is the original property of areas of two triangles. In this case, H1 and H2 are equal because heights are equal. So H1, H2 gets cancelled. So ratio will be A1 upon A2 is equal to B1 upon B2. It means that in this case, areas of triangles with equal heights, they are proportional to their corresponding bases. So in this case, bases are in proportion. Now, similarly, we consider the another case. In this case, bases of both the triangles are same and heights of both the triangles are also same. Means both the bases are equal and both the heights are equal. Now in this case, what will be the ratio of areas of two triangles? So A1 upon A2 is equal to B1 into H1 and upon B2 into H2. This is the original property of areas of two triangles. Now in this case, B1 and B2 both are equal, so they get cancelled, and H1 and H2 are also equal, so they get cancelled. Now A1 upon A2 is equal to 1 upon 1. It means that if we take the cross multiplication here, we get A1 is equal to A2. It means that areas of both the triangles are equal in this case. It means that if the bases of both the triangles and heights of both the triangles are equal, then their ratio of two triangles is equal to 1 to 1. And both the triangles have the equal areas. It means that the bases and heights are equal. In this case, the areas of two triangles are also equal.